नमस्कार, मी सुनीता. 3S किचनवर आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत भरलेला दोडका. स्वच्छ धुतलेला ताजा दोडका. पिलरच्या साहाय्याने दोडक्याचे शिरा काढून घ्याव्यात. दोडका म्हटलं की बहुतेक जण नाक मुरडतात, पण दोडका खाण्याच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. दोडक्याची भाजी खाल्ल्याने डोळे चांगले राहण्यासाठी फायदेशीर, लठ्ठपणा दूर करण्यासाठी, रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी, डायबिटीससाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी असे अनेक आजारांपासून दूर ठेवणाऱ्या अशी दोडक्याची भाजी. सर्व दोडक्याच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत. दोडक्याचे बोटा एवढे लांब आकाराचे तुकडे करून घ्यावेत. तुकडे करून झाल्यावर त्यांना मधोमध चिरा द्याव्यात. वाटण्यासाठी लागणारं साहित्य: लसूण, कांदा, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 4 लाल सुकी मिरची, कढीपत्ता, आलं, कोथिंबीर. पाणी न घालता सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावं. वाटण थोडं जाड असल्यामुळे पुन्हा 1 मिनिट फिरवून घ्यावं. एक प्लेटमध्ये वाटण काढून घ्या. 1 चमचा गरम मसाला, 1.5 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट 4 ते 5 चमचे, चवीनुसार मीठ, 2 चमचे भाजलेल्या खोबऱ्याची पावडर, काश्मीरी लाल तिखट. सर्व मसाले एकजीव करून घ्यावेत. मसाला दोडक्यात भरून घ्यावा. या पद्धतीने सर्व दोडक्यांना मसाला भरून घ्या. दोन चमचे तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे. उरलेला मसाला तेलात टाकून 1 मिनिट परतून घ्यावा. दोडका टाकून 1 ते 2 मिनिट चांगलं परतून घ्यावा. अर्धा ग्लास पाणी, थोडं पाणी टाकून आणखीन 1-2 मिनिट परतून घ्यावं. झाकण ठेवून मंद आचेवर शिजवावं. सुकी दोडक्याची भाजी तयार आहे. ताजी कोथिंबीर टाकून गरमागरम सर्व करावा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजे नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. वरण भातासोबत दोडक्याची सुकी भाजी नक्की ट्राय करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि ट्राय करून बघा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीजमध्ये. बाय बाय.